मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765 066 495. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोशल महाविद्यालय आणि सोलापूर भूगोल शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सोशल महाविद्यालयात एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. शाश्वत विकासासाठी माती व पाणी संवर्धन हा परिषदेचा मुख्य विषय होता. देशभरातील तसेच विविध भागातील भूगोल तज्ञांनी परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या महापरिषदेमध्ये 110 भूगोल तज्ञांनी नोंदणी केली होती. परिषदेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते झाले. उद्घाटनास व्यासपीठावर डॉक्टर जे.के. मुल्ला हे देखील उपस्थित होते. मुंबई विद्यापीठ येथील डॉक्टर व्ही.पी. चौधरी, गोयंका विद्यापीठ दक्षिण कोरिया येथील प्राध्यापक डॉक्टर जी.एस. घोडके, अधिष्ठाता डॉक्टर प्रशांत पवार, भूगोल शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉक्टर एस.सी. आर्मी आडवीतोट उपस्थित होते. अध्यक्षस्थानी भिगवण महाविद्यालयाचे डॉक्टर तानाजी मगर होते. परिषदेचे प्रास्ताविक डॉक्टर सचिन राजगुरू यांनी केले. सूत्रसंचालन डॉक्टर दीपक नारायणकर यांनी, प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉक्टर एम.डी. शेख यांनी, तर आभार प्रदर्शन डॉक्टर वाहिद जमादार यांनी केले. cannot be manufactured, cannot be prepared in the laboratory, and hence this natural source needs to be protected very seriously. And I think all your geophysicists or geography scientists, the people who are working in this field, they are more concerned about these particular two commodities. If we are unable to we are unable to think about the conservation of oxygen again. Oxygen also, we don't store it. Water also, you cannot store it more than a week or more than that. If you store it more than a week, a clean water, there is a very serious mosquito breeding, and that mosquito breed, it causes your malaria. Normal, polluted water, you don't find this breeding of mosquito which are responsible for malaria. So, storage of water is highly impossible. Storage of oxygen is also highly impossible, and that's why these are two important commodities which we need to conserve very well. And what is the source for conservation, sustainability of these particular commodities? One, and the only one, that is plantation. Plantation gives you water also, plantation gives you oxygen also, which is priceless. We given the price to water definitely, and possibly the situation may come that you may have to spend some money for oxygen also. You get the packed, the way you get the packed water, you may get packed oxygen bottles or oxygen cylinders. If we don't bother about the nature, we don't bother about the environment, and the indication is already given by the nature. And that's why we talk about global warming. So this is about the other, but then that 70% whatever we talk about is not the potable water, not even consumed by any of the living beings. And that's why potable water available is the essential requirement of the survival that we have to conserve very seriously. Now we know, if you talk about the period between 70s and 80s, we never had to carry water at all. I always say whenever we think about the conservation, we have to think very seriously about water and मध्ये बदल झाल्यामुळे मोबाईलचे टावर आले, त्याच्यामुळे त्या रेंजमुळे अनेक पक्षी, चिमण्या जे दिसत होत्या ते आता दिसत नाहीत, कारण त्या वातावरणाचा बदल त्याच्यावर झाला. आता पाणी वाचवा, नदी जोडा, कालवे जोडा असं अभियान महाराष्ट्रामध्ये देश पातळीवर सुरू झालं. मग हे पावसाचं पाणी साठवावं लागेल.
आणि ड्रीपनं शेतीला पाणी द्यावं लागेल. आता ड्रीप शेती कमी पाण्यावर येणारी पिकं आहेत. संत्रा कमी पाण्यावर येतो, द्राक्ष कमी पाण्यावर येते, असे हजारो पिकं आहेत की जे कमी पाण्यावर येणार आहेत. त्याचंही ज्ञान शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे, समाजामध्ये हे पसरायला पाहिजे. हे या चर्चासत्राचं हे सूत्र आहे. पाण्याचा वापर कमी करणे, आपण म्हणतो जल है तो कल है, बूंद बूंद बचाएंगे वगैरे वगैरे सर्व म्हणतो. वास्तविक पाहता त्याचं इम्प्लिमेंटेशन किंवा आज सुद्धा आपण रस्त्यावरून जात असताना एक बाई बोर चालू करते आणि दिवसभर अर्धा तासभर ती पाणी मारते अंगणामध्ये. हे पाणी कुठे गेलं, कुणाचं पाणी होतं, हे पाणी फुकट मिळू लागलं हे ठीक आहे. मात्र हेच पाणी जर करता पैशामध्ये जर रूपांतर झालं तर 20 रुपयाला बाटली, 20 रुपयाला 1 लिटर पाणी आपण घेतो आणि हजारो लिटर पाणी आज आपलं वाया जात आहे. काही जगामध्ये असे देश आहेत ते पाण्याविना तरसू लागलेले, त्यांना पाणी मिळायला तयार नाही. मग इथं आपल्याला असं म्हणावं लागेल, माझ्या मराठी मातीचा लावला शिठळा, हिच्या संघाने जागल्या दऱ्या कोऱ्यात ईर्षिला, नाही पसरला कर कधी मागायला दान, स्वर्ण सिंहासनापुढे कधी लवली नरमा. हा शेतकरी या खाईमध्ये आपलं जीवन जगत आहे. शेतकऱ्याचं जीवन अतिशय कष्टप्रद झालेलं आहे. त्याला फायदा मिळत नाही, त्याला नेहमी तोटा होत असतो. या बदलत्या हवामानामुळे, बदलत्या वातावरणामुळे, बदलत्या पाण्यामुळे या नैसर्गिक शेतीवर त्याच्यावर सर्व परिणाम झालेला आहे. म्हणून शेतीच्या क्षेत्रामध्ये क्रांती करण्यासाठी आपल्याला माती आणि पाण्याचा विचार करावा लागलेला आहे. ते करावं लागणार आहे. त्याच्यावर आपल्याला अधिक संशोधन करावं लागणार आहे. आज दिवसभर आजच्या परिषदेत आपल्या शुभस्ते उद्घाटन केले याबद्दल भूगोल विभागातर्फे व महाविद्यालयातर्फे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्यानंतर मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर पी चौधरी सर हे देखील आजच्या ऑफरसाठी उपस्थित राहिले, त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. व तसेच माजी प्राचार्य अरविंद तुटे सर, भूगोल शिक्षक संघाचे अध्यक्ष, त्यांचेही मी आभार मानतो. आणि तसेच डॉक्टर VC बल्ले सर यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच न्यू उडान फाउंडेशनचे डॉक्टर अझर शेख व फौजिया मॅडम यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित विविध महाविद्यालयातून आलेले प्राध्यापक, रिसर्च स्टुडंट, संशोधक, विद्यार्थी, इतर मान्यवर या देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजचा कार्यक्रम घेण्यासाठी आमच्या महाविद्यालयाचे डॉक्टर अजय तांबोळी सर यांनी आम्हाला प्रोत्साहन व मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी भूगोल विभागातर्फे त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो व अध्यक्षाच्या परवानगीने उद्घाटनाचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. उद्घाटनानंतर लगेच पुढील शिक्षण सुरू होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.